पाहू शकता मस्त बनलेले आहेत। मकर संक्रांतीनिमित्त तिळाचे लाडू। मकर संक्रांत म्हणलं की तिळाचे लाडू आलेच। पाहू शकता किती एकदम सॉफ्ट बनलेले आहेत। नमस्कार, अन्नपूर्णा रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा। चला तर मग पाहूया तिळाचे लाडू कसे बनवायचे। तीळ घेतलेले आहेत या वाटीने 2 वाट्या आणि 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे आणि शेंगदाणे भाजून त्याचे साल काढून थंड करून घेतलेले आहेत। गूळ मी साधाच घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ नाही। चला आपण आता तीळ भाजून घेऊया। मीडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचे तीळ आपल्याला। गावरान तीळ घेतलेले आहेत पांढरे। सारखं हलवत राहायचे म्हणजे करपल्या जात नाहीत। साध्या गुळाचे बनवलेले आहे। साध्या गुळाचे चिकट बनत नाहीत आणि एकदम सॉफ्ट मस्त बनतात लाडू। नक्की पहा। शेंगदाणे आता आबडधोबड कुटून घ्यायचे आहेत, जास्त बारीक नाही करायचे। थोडेसे एका शेंगदाण्याचे 4 तुकडे अशा हिशोबाने बनवून घ्यायचे, आपल्याला कुटून घ्यायचे। मिक्सरमध्ये सुद्धा आपण फिरवून घेऊ शकता। शेंगदाण्यामुळे छान क्रिस्पी बनतात लाडू, मस्त असे चिकट बनत नाही। आता आपल्याला ते काढून घ्यायचे। तुम्ही कशा प्रकारे बनवता कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा। काढून घेतलेला आहे। आता पॅन ठेवलेला आहे तापायला, त्यामध्ये 1 चमचाभर साजूक तूप घालायचं आहे, म्हणजे चिकटल्या जात नाही शक्यतो खाली। त्यामध्ये आता आपण गूळ घालायचा आहे। मी पाणी घालणार नाही आहे, तसंच गूळ घालायचं म्हणजे जास्त दिवस टिकतात, 1 महिनाभर तरी टिकतात छान लाडू हे। वितळून घ्यायचं आहे आपल्याला मीडियम फ्लेमवरती। वितळलेला आहे गूळ आता। लगेच पाहूया आपण आता चाचणी पाहतो तशा प्रकारे। ते साधा गूळ आहे त्यामुळे थोडासा असा रवाळ असल्यासारखा आहे। चिक्कीचा गूळ असेल तर तो खूप चिकट असतो। आता त्यामध्ये आपल्याला तीळ घालायचे, नंतर शेंगदाणे घालायचे। पटपट हलवून घ्यायचे आपल्याला। माझ्या चॅनलवरती असाल तर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती प्रेस करा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा। आता फिरून घेतलेला आहे। आता वेलची पूड टाकलेली आहे, नाही टाकली तरी चालते, तुम्हाला आवडत असेल तर टाका। आणि गरम गरमच आपल्याला बनवून घ्यायचे लाडू। थोडासा टेन्शनचं काम आहे, गरम गरम हात भाजतात। अशा प्रकारे बनवून घ्यायचे तर आपल्याला पटपट लाडू। थोडेसे फास्ट बनवावे लागतात, हात भाजतात गुळामुळे। मस्त बनतायत, एकदम सोपी पद्धत आहे आणि झटपट बनतात हे लाडू। अशा प्रकारे बनवून घ्यायचे आता आपल्याला सर्व लाडू। तर शेवटला थोडंसं राहिल्यानंतर जे थंड होतं ना, तर मी तवा ठेवलेला आहे,
तवा थोडासा गरम केला आणि त्यावरती कढई ठेवलेली आहे. डायरेक्ट जर कढई ठेवली तर ते खालून करपल्या जाण्याची शक्यता असते. त्यामुळे तव्यावर ठेवलं की व्यवस्थित ते गूळ वितळला जातो आणि मग थोडंसं राहिलेलं आहे. अशा प्रकारे आपल्याला बांधून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मस्त बनलेलं आहे, झटपट होतं. ही वेगळीच ट्रिक आहे. नक्की असं बनवून पहा. डायरेक्ट कढई जर ठेवली तर खालचा गूळ करपला जातो, मग करपट लागण्याची शक्यता असते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये मला कळवा. पुन्हा एकदा संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप मनापासून शुभेच्छा. चला आज परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खुश राहा, आनंदी राहा आणि व्हिडिओ पाहून बनवून खात राहा. व्हिडिओ